आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. बाळा, मला माहित नव्हतं का की शंकरसिंग कसा माणूस आहे. जावई बापू कोणकोणती कामं करतात, हे सगळं फक्त आमदारकीच्या उमेदवारीसाठी. हे काय केलं मी? तुझी आई मला सतत विचारत होती की तुम्ही काय करताय म्हणून. तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्याचा सौदा करताय. सौदाच तर करत होतो मी माझ्या मुलीचा, आणि आणि या सौद्यात आज मी हारलो. हरलो मी. ज्या मुलीची मी जरभरी शालूत पाठवणी केली होती, आज ती फक्त माझ्यामुळेच विधवा झाली आहे. हे बघा बाबा, जे झालं ते झालं. आता ना तुम्ही त्याला बदलू शकता ना मी. आणि तसही भूतकाळातल्या या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून का घ्यायचा. आणि मी खूप भाग्यवान आहे, कारण मी तुमची मुलगी आहे, गंगाधर पंतांची मुलगी आहे, त्या बापाची मुलगी आहे ज्याने लहानपणी जर माझ्यावर कधी हात उगारला तर ते स्वतः रडायचे. त्या बापाची मुलगी आहे ज्याने माझ्यावर कधी मुलगी नाही तर मुलापेक्षा जास्त प्रेम केलं. आणि मला याहून जास्त आणखी काय हवंय बाबा. आई रागाच्या भरात मला कधी मारायचीही, पण तुम्ही तर कधी मला ओरडलातही नाहीत बाबा. तर मग ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवून आपण जगलं पाहिजे ना, इतर गोष्टी नाही. बाकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रासच होणार आहे बाबा. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते ते? मला समजतंय बाळा, मला समजतंय. पण मला तुझा गुन्हेगार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मी तुझा गुन्हेगार आहे बाळा. तुम्ही स्वतःला गुन्हेगार मानता ना? हो मग तुम्ही शिक्षा भोगायला तयार आहात? हो. ठीक आहे. जर तुम्ही अपराध केलाय तर मग तुम्हाला शिक्षाही मिळालीच पाहिजे. तुम्ही शिक्षा भोगायला तयार आहात ना? हो हो हो, मी तयार आहे. ठीक आहे बाबा, आज मी तुम्हाला शिक्षा सुनावते. आणि तुमची शिक्षा ही आहे की आजपासून तुम्ही स्वतःला कधीच दोष देणार नाहीत. सांगा, तुम्हाला माझी ही शिक्षा मान्य आहे ना? हो हो बाळा, मला तुझ्या सगळ्या शिक्षा मान्य आहेत बाळा. नाही, मला भूक नाही सुनबाई. खाल्लंय, सकाळीच फळ खाल्लं. दे यांना, दे दे. अगं सुनबाई, आधी जयला तर बोला, त्याला बी भूक लागली असेल. आत्याबाई ते कामानिमित्त बाहेर गेलेत. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या, ते आल्यावर जेवतील. अरे माझ्या पंढरीराया, सुरू करा.
शंकर सिंग, जर आम्हाला इथून हकलवायचंच होतं तर जेवणात आहे असं. हे घ्या, तुम्ही पाणी प्या. नाही नाही, आता तर मला या घरात पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाहीये. चल निघ इथून. अव काय झालं ते सांगा तरी. असं घोड्यावर बसल्यासारखं काय निघालत? अहो खाऊन बघा आधी, मग कळेल तुम्हाला काय ते. चल ग. खाऊन तर बघ. काय बोलत होता मला तर काहीच कळलं नाही. आत्याबाई, काय झालं? पाणी? अगं जेवणात तिखटाचा डबा घातलास की काय? तिखट? तिखट तर मी घातलंच नाही. अच्छा, आता दाखवते. अगं हे घे, बघ खाऊन तर बघ. अगं बघ खाऊन बघ. इतकं तिखट? ह्याला म्हणतात करावं एकाने आणि भरावं दुसऱ्याने. मॅडम भारतीजी, जोवर तू इथे आहेस ना, मीही इथेच राहणार. आणि जोवर मी इथे राहीन, अशा छोट्या छोट्या गोष्टी तर होतच राहणार ना. काय करू, अशा खमंग फोडण्यात द्यायची सवय आहे मला. जोवर आयुष्यात मसाला येत नाही ना, तोवर आयुष्यात मजा येत नाही. आणि जिच्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्यात एवढा मोठा भूकंप झाला असेल, तिला तर असे झटके मिळणारच ना. नाहीतर ही ज्योती काय कामाची. तुझ्या आयुष्याचा कचरा नाही केला ना भारती, तर माझं नावही ज्योती नाही. मी वचन देते तुला. ए ज्योती, हा? आणि मला जे वचन दिलंस त्याचं काय? मी तुला कोणतं वचन दिलं? कोणतं वचन? मी तर कधीपासून रिझर्वेशन फॉर्म घेऊन उभा आहे. फक्त तू एकदा कन्फर्म कर. आई शपथ, हनीमून साठी होलुलुलाच जाऊया. लग्न करतोयस? मिळाली मुलगी? घ्या, पूर्ण रामायण वाचून झालं. विचारलं मंदोदरी कोण, तर रावणाची आई म्हणे. जेव्हा तू असं बोलतेस तेव्हा माझ्या मनाला त्रास होतो. असं वाटतं की तांब्यात बुडून जीव द्यावा. तू तांब्यात बुडून मर किंवा कपात बुडून मर, जिथे मरायचं असेल तिथे मर. बघावं तेव्हा पकपक करत असतो. तुझ्या ना तोंडाला लागणं चुकीचं आहे. ज्योती, एक गोष्ट तरी ऐकून जा. एकूणच तुझी कळी खुलेल. बोल. ज्योती, आज तू जो जेवणात लाल तिखटाचा डबा रिकामा केलास ते चांगलं नाही केलं. तुला म्हणजे आता असं नको म्हणूस की मी खोटं बोलतोय. जर कोणतंही चुकीचं काम करण्याआधी तू डोळे बंद करतेस आणि असं समजतेस की तुला कोणी पाहिलंच नाही, तर ती तुझी चूक आहे. कारण मथुरेचा कान्हा आणि हरिद्वारचं लल्लन सगळं बघतो. जे तुला दाखवायचं आहे ते सुद्धा, आणि जे तुला नाही दाखवायचं आहे ते सुद्धा. तू आधी बडबड बंद कर. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की लाल तिखट मीच घातलं होतं? पुरावा तर माझ्याकडे काहीच नाहीये. पण हो,
जर मी आईला सगळं सांगितलं तर ती पुरावा नाही मागणार. समजलं तुला? येतो मी. बाय बाय. थांब ललन. अरे तू तर नाराज झालास. म्हणजे तुला मी आवडते ना? काही बोलत का नाही? सांग ना, मी तुला आवडत नाही का? खूप आवडतेस मला. मग ना तू जाऊन सांगच की ते लाल तिखट मीच घातलं होतं. हे काय बोलतेस तू? तुला ठाऊक आहे त्याने काय होईल? हो, जास्तीत जास्त आत्याबाई मला ओरडतील, माझ्यावर आग पाखड करतील आणि हेही होऊ शकतं की आत्याबाई मला घरातून काढून टाकतील. मी निघून जाईन मी. अगं नको नको. मी थोडंच कोणाला सांगणार आहे. मला असं थोडंच वाटतं की तुला कोणी इथून काढावं. नाही वाटत ना? मग तू नाही सांगणार ना लल्लन? देवा शपथ कोणालाही सांगणार नाही. फक्त तू एकदा रिझर्वेशन कन्फर्म कर. बाय बाय. बाय बाय. अगं रिझर्वेशन तर मी कन्फर्म करूनच राहील ज्योती. तू बघतच राहा. काय करू, काहीच कळत नाही. एका बाजूला आई म्हणतात की घर सांभाळ, दुसऱ्या बाजूला आत्याबाई ज्यांना माझा चेहराही बघायचा नाहीये. घरातली परिस्थिती अशी की मी सगळ्या गोष्टी विजयना सांगूही शकत नाही. घरात इतकी माणसं पण तरीही एकटीच आहे मी. काहीच कळत नाहीये. देवा माझी मदत कर. मी खूप अडचणीत आहे. म्हणजे इथं रडण्याचा कार्यक्रम सुरू आहे हिचा. तू ऐकतेच नाही. आई माझी मदत कर. आई तू मदत करशील ना? बाबा तर माझ्याशी बोलत सुद्धा नाहीत. माझा चेहराही बघायचा नाहीये त्यांना. आई तू तरी माझी मदत कर. मला शक्ती दे आई. मला शक्ती दे म्हणजे मी या कठीण परिस्थितीचा सामना करू शकेन. काय झाली ना इच्छा पूर्ण? झाला जीव शांत तुझा? केलास ना आमचा अपमान? किती समजावून सांगितलं होतं, किती समजावून सांगितलं होतं. पण तुझ्या या डोचक्यात शिरल तर ना. अगं खांद्यावर झोळी अडकवून गावात फिरणं वेगळी गोष्ट आहे आणि या घरची सून म्हणून काम करणं वेगळी गोष्ट आहे. समजलं? आत्याबाई माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्या जेवणात तिखट घातलं नव्हतं. ना लाल ना हिरवं. मी कोणतीच मिरची वापरली नव्हती. मग काय मी घातला? की कोणी भूत बीत आलं होतं इथं? आणि हे डोळ्यातलं अश्रुनाथ ते तुझ्याकडच ठेव. यानं माझ्यावर काही परिणाम होणार नाही. नाही पाजर फुटणार माझ्या मनाला. मला तर ठाऊकच होतं की तुला स्वयंपाक करता येतच नाही. अगं जिला साधा हलवा बनवता येत नाही, ती एवढ्या माणसांचा स्वयंपाक काय करणार? तरी बी मला वाटलं होतं की कदाचित तुझ्या त्या बापानं तुला काहीतरी शिकवून पाठवलंच असेल इथं. पण नाही, माझाच अंदाज चुकला. आत्याबाई
विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावर. मी खरं बोल. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू? तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू? आज आमचा एवढा अपमान झाला तुझ्यामुळं. अगं शांतीच्या आई वडिलांसमोर नाक कापलंस तू आमचं. अगं कोणत्या गोष्टीचं सुडू गवतेस ग तू? हा, स्वयंपाक नव्हता करायचा तर सांगायचं होतं ना मला आधी. अगं मी स्वतःच केला असतास. बोलायचं तरी होतं मला की मला नाही स्वयंपाक करायचाय. आज तर अगदी तसंच झालं. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हात आणि वरून आमचा अपमान झाला तो वेगळाच. आता काय बोलशील की नाही महाराणी, की अशी घुम्यासारखी उभी राहशील? काय बोलू आत्याबाई, मला काही बोलायला जागाच नाही. पण मी तिखट नव्हतं घातलं. मला तर वाटतंय की तू जशी दिसते आहेस ना तशी हायच नाहीस. जशी दिसतेस त्यापेक्षा खूप खालचा विचार करतेस तू. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझी गाठ या लल्लूबाईशी आहे. आता तर तुम्हाला चांगलंच ओळखायला लागली असेल. जेवढं सांगते तेवढं निमूटपणे ऐकत जा, कळलं? अरे माझ्या पंढरीराया. भारती शांत हो. रडून काय होणार आहे? हं? भारती चुका कोणाकडून नाही होत. यात एवढं रडण्यासारखं काय आहे? शांत हो, प्लीज शांत हो. बरं, जर तुला वाटत होतं की चूक झाली आहे तर माफी मागायची होतीस. आणि माफी मागण्याने कोणी लहान होत नाही ना. प्रश्न माफी मागण्याचा नाहीये विजय. आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी मेहनत करून घरातल्या एवढ्या माणसांसाठी स्वयंपाक केला होता आणि हे सगळं झालं. मला काहीच माहित नव्हतं. मी तिखट घातलंच नव्हतं. अगं आता झालं ना. आता रडून काही उपयोग आहे का? हा, काही आहे? शांत हो, चल. नाही विजय, असं वाटतंय की माझ्या नशिबात कोणाचं प्रेम लिहिलेलंच नाहीये. बघा ना, ना मी एक चांगली मुलगी बनू शकले, नाही चांगली सून. एवढा प्रयत्न करून सुद्धा मी माझ्या बाबांची समजूत काढू शकले नाही. अजूनही माझ्यावर नाराज आहेत. त्यांच्यासाठी तर मी वाईट आहेच. मला वाटलं होतं माहेरचं ते अपूर्ण प्रेम मला इथे सासरी मिळेल. खूप प्रयत्न केले मी, पण दरवेळी असं काही होतं की सगळे माझा राग करू लागतात. शांत 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 भारती, एकदम शांत, अगदी शांत हो. बरं भारती, मला एक गोष्ट सांग की मी जिला पहिल्यांदा भेटलो होतो ही तीच भारती आहे का? ती तर कधीच हार मानायची नाही, जी अपराजिता होती. आणि ही भारती कसं बोलतीये? मी तीच भारतीय विजय, जिला तुम्ही पहिल्यांदा भेटला होता. पण खरं सांगू तर इथे आल्यावर काहीच कळेनासं झालं. कुठवर लढू, कुठवर झगडू. जोपर्यंत तू जिंकत नाहीस तोपर्यंत लढत राहा. कारण तू अपराजिता होतीस, आहेस आणि राहशील. आणि भारती, एक गोष्ट लक्षात ठेव, देव सुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत स्वतः करतात. आणि भारती, तू तर पूर्ण ग्रामपंचायत सांभाळतीयस. हे घर सांभाळायला असा कितीसा वेळ लागेल तुला? भारती, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला हरायचं नाहीये, आपल्याला जिंकायचंय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विजय, जर तुमचा माझ्यावर विश्वास आहे तर माझा तुमच्या विश्वासावर विश्वास आहे. आता कसं बोललीस तू? मी पूर्ण प्रयत्न करेन. भारती, आपण नक्की जिंकू.
तुमची भारती परत आली आहे बाबा. काय झालं बाबा? तुम्ही असे पाठमोरे का बसलात? बघा ना, तुमची भारती परत आली आहे. सगळं सगळं सोडून. आणि ना आता ही ठाकूर शंकर सिंगची सून आहे आणि ना विजयची पत्नी. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व